पुढच्या बातमीकडे वळूयात। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज हे बाद करण्यात आलेत। भाजपचे 3 आणि शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे अर्ज बाद केल्याची माहिती मिळते। मुदत संपल्यावरती अर्ज दाखल केल्यामुळे हे अर्ज बाद करण्यात आलेत। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजप आणि शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। पुण्यात महापालिका निवडणुकीमध्ये आंदेकर विरोधात कोमकर अशी लढत होणार आहे। गुन्हेगारीमध्ये विरोधक असणाऱ्या 2 टोळ्या निवडणुकीत देखील आता आमने-सामने असणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबातील महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये कल्याणी कोमकरांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये देखील आता आंदेकर आणि कोमकर हे कुटुंब आमने-सामने आले। पुण्यातही भाजपकडून काही मतदारसंघामध्ये निष्ठावंतांना डावलत आयारामांना संधी देण्यात आली आणि त्यावरून आता भाजप खासदार मेधा कुलकर्णींच्या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। मेधा कुलकर्णींनी एक सूचक फेसबुक पोस्ट केली आहे, तर पुण्यातील उमेदवारी वाटपावरून मेधा कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा ही आता जोरदार सुरू झाली। तर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हे वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळेच त्या नाराज असल्याची चर्चा रंगतेय। कुछ कह गए, कुछ सह गए, कुछ कहते कहते रह गए, अशी ही फेसबुक पोस्ट मेधा कुलकर्णी यांनी केलेली आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलंय। तर महानगरपालिकेच्या मतदानाआधीच भाजपनं विजयाचा षटकार मारलाय। भाजपचे वेगवेगळ्या मतदारसंघांमधील 6 नगरसेवक हे बिनविरोध विजयी झालेत। कल्याण डोंबिवली मनपामध्ये भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी झाले, तर धुळ्यामध्ये भाजपच्या 2 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यासोबतच पनवेलमध्ये देखील भाजपच्या एका नगरसेवकाची बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे भाजपचे 6 नगरसेवक हे मतदानाआधीच निवडून आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।